चंदगडमध्ये डिजिटल जनगणना प्रशिक्षणाचा शुभारंभ। पहिल्या टप्प्यात 150, दुसऱ्यात 200 शिक्षकांना प्रशिक्षण। अचूक आणि पारदर्शक जनगणनेसाठी प्रशासनाचा भर। चंदगड येथे देशाच्या विकासाचे नियोजन ठरवणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी तालुका सज्ज झाला असून डिजिटल जनगणना प्रशिक्षणाचा शुभारंभ उत्साहात पार पडला। चंदगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमातून प्रशासनाची सजगता आणि जबाबदारी अधोरेखित झाली। कार्यक्रमाच्या प्रारंभी हंबीराव कदम यांनी प्रास्ताविक करत जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून देशाच्या विकास आराखड्याचा पाया असल्याचं स्पष्ट केलं। तहसीलदार राजेश चव्हाण आणि नायब तहसीलदार प्रकाश जोशीलकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत जनगणना प्रक्रिया प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने पार पाडण्याचं आवाहन केलं। यावेळी गट शिक्षण अधिकारी वैभव पाटील यांनीही शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगत अचूक माहिती संकलनासाठी दक्षता घेण्याचे निर्देश दिले। अधिकाऱ्यांनी जनगणनेतील प्रत्येक नोंद ही शासनाच्या विविध योजनांच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं स्पष्ट करत एकही नागरिक वंचित राहू नये आणि एकही माहिती चुकीची नोंदली जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचं सांगितलं। या प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर म्हणून हंबीराव कदम, प्रशांत पाटील, सुनील कुंभार, महादेव सांबरेकर, विजय कांबळे, गोविंद चांदेकर आणि युवराज कांबळे हे कार्यरत असून डिजिटल ॲप्लिकेशनचा वापर, घराघरांमध्ये माहिती संकलन, पडताळणी आणि डेटा अपलोड प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन केलं जात आहे। जनगणना प्रशिक्षण 2 टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 150 शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 200 शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यामुळे संपूर्ण तालुक्यात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे। यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने राबवली जात असल्याने प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक होणार आहे। मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती थेट प्रणालीमध्ये नोंदवली जाणार असल्याने मानवी त्रुटी कमी होणार असून अहवाल लवकर तयार होण्यास मदत होणार आहे। चंदगड तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी या उपक्रमासाठी तत्परतेने कार्यरत असून नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते। कार्यक्रमाच्या शेवटी गोविंद चांदेकर यांनी आभार मानले। नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अचूक माहिती देऊन जनगणना प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।